पार्थ पवार अडचणीत आले. पार्थ पवारांच्या बचावाला कोण आलं? भुजबळ, तटकरे, मुंडे, मुश्रीफ, वळसे पाटील, पटेल. खरं तर पार्थ यांचं चुकलं नाही असं म्हणणारा एकही नेता अजितदादांची राष्ट्रवादी उभा करू शकली नाही. पण इकडे श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप खळबळ करायला लागली. तर एकनाथ शिंदे यांची सगळी फौज भाजपच्या मागे लागली. थेट बंड आणि इशारा देऊन करण्याची धमक ठेवायला लागली. खरं तर अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा सुद्धा नंबर लागणार आहे असं बोललं जाऊ लागलं होतं. तसं पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरनं दूर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या एक योजना बंद केल्या जाऊ लागल्या होत्या. त्यांचे निर्णय रद्द केले जाऊ लागले होते. इतकंच नव्हे तर शिंदेंच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधात भाजप पक्षप्रवेश घडवून आणत होतं, विरोधकांना बळ देत होतं. सरळ सरळ शिंदेंचा गेम करण्याच्या तयारीला भाजप लागली आहे असं दिसून येत होतं. पण आज या सुप्त संघर्षाचा स्फोट झाला. अर्थात ही कृती एकनाथ शिंदेंकडनं अपेक्षित अशीच होती. आजवर एकनाथ शिंदेंना ट्रॅप करणं वाटतं तितकं सोपं ठरणार नाही अशा चर्चा चालच होत्या. पण आजच्या नाटकानंतर शिंदेंना डावलणं वाटतं तितकं सोपं नाही हे सप्रमाण दिसून आलंय. आजच्या व्हिडिओतनं शिंदेंचा गेम करणं भाजपच्या कसं अंगलट येऊ शकतं, शिंदेंचा गेम करणं भाजपला वाटतं तितकं सोपं का ठरणार नाहीये हे समजून घेणार आहोत. गेम करणं अवघड असण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे. शिंदे यांचा आजवरचा इतिहास आणि शिंदेंची वृत्ती. शिवसेनेत यापूर्वी किती बंड झाली. राणे, राज ठाकरे, भुजबळ असे अनेक नेते शिवसेनेतनं बाहेर पडले. पण एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे सेनेला डॅमेज करणं कोणालाच जमलं नाही. अर्थात शिंदेंच्या मागे महाशक्ती होती. पण समजा हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदेंसाठी हे बंड फसलं असतं तर ते पॉलिटिकल सुसाईड ठरलं असतं. एकतर अजितदादांप्रमाणे झालं गेलं विसरून परत फिरण्याचा कुठलाच पर्याय शिंदेंजवळ नव्हता आणि दुसरीकडे पहाट्याच्या शपथविधी फसल्याचं देखील उदाहरण समोर होतं. तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी बंड केलं. भाजपनं सुद्धा एकनाथ शिंदे यांनाच हेरलं, कारण त्यांना सुद्धा ही रिस्क फक्त शिंदेच घेऊ शकतात याची जाणीव होती. थोडक्यात काय तर राजकारणात धाडस लागतं. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा संदर्भ आजही दिला जातो. पण शरद पवार यांनी हे धाडस केलं नसतं तर पवारांचं नेतृत्व इतका कमी काळात पुढे आलं असतं का? मागे एकदा शरद पवारांनीच खुर्ची हिसकावून घ्यायची असते असं विधान केलं होतं. आता एकनाथ शिंदेंची वृत्ती म्हणून आपण जे बोलतोय ते हेच. एकनाथ शिंदे रिस्क घेऊ शकतात, राजकारणात टोकाचं धाडस दाखवू शकतात. अगदी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर राज्यामध्ये महायुती विक्रमी मतांनी निवडून आली. 23 तारखेला निकाल लागला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ झाली 4 डिसेंबरला. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं. पण लावून कोणी धरलं तर भाईंनी. एकतर भाजप एकहाती सत्तेजवळ पोहोचलेल्या सोबत अजितदादांचं पाठबळ आहे, तरीसुद्धा भाईंनी लावून धरलं होतं. आपल्यामुळेच कशी सत्ता आली आहे हे ते सातत्यानं बिंबून देत होते. दिल्लीसोबत संपर्क ठेवून होते. सत्तेच्या बाहेर थांबू, बाहेरून पाठिंबा देऊ, पण उपमुख्यमंत्री होणार नाही अशा तडजोडी एकनाथ शिंदे महाशक्तीसमोर ठेवत होते. अर्थात ही शिंदेंची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यासाठी ते रिस्क घ्यायला तयार होतात. राजकारणात चिवट असणं, रिस्क घेणं, धाडस दाखवलं हे महत्त्वाचं. आणि या सगळ्या गोष्टी शिंदेंची वृत्ती म्हणून पाहता येतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात शिंदेंची गेम भाजप करत असली तरी शिंदेंची रिॲक्शन येईल तेव्हा मात्र जड जाईल अशा चर्चा चालूच होत्या. शिंदेंची गेम करणं अवघड असल्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे एकनाथ शिंदेंची जोडून घेण्याची क्षमता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीचा कुठला नेता उभा राहिला? कुठलाच नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र तसं घडताना दिसत नाही. शिंदेंच्या सोबतचे नेते म्हणजे पत्ती मोळी आहे, ते तोडणं तसं अशक्य ठरताना दिसतं. अगदी काहीही झालं तरी हे नेते पुन्हा शिंदेच हे आमचे नेते आहेत असं म्हणत असतात. मुळात शिवसेनेतनं ठाकरेंच्या विरोधात बंड केलेला हा समूह एकमेकांना घट्ट धरून आहे. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात भाजपचे नेते किती आहेत अशाही चर्चा झाल्या. उदय सामंत यांच्यासारखे मोठे नेते शिंदेंच्या सेनेत फूट पाडतील असंही बोललं गेलं. पण वेळ येते तेव्हा हे नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच घट्ट बेलगून असतात असं स्पष्टपणे दिसतं. अर्थात हे नेते फक्त एकमेकांना जोडून घेत नाहीत तर पुढचा मागचा विचार न करता थेट एकनाथ शिंदेंसाठी मैदानात उतरताना दिसतात. अर्थात हा बॉन्ड तुटत नाही. अजितदादांच्या पक्षात मात्र आपापल्या राजकीय भूमिका आणि व्यक्तिगत हित यामध्येच नेते अडकल्याचं दिसतं. धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं तर लगेच बंडाची भाषा समोर यायला लागली. शिंदेंच्या शिवसेनेत मात्र तसं होताना दिसत नाही. आता तानाजी सावंत असे आक्रमक नेतृत्व, पण ते सुद्धा मंत्रिपद नाकारल्यानंतर शांत असल्याचं दिसतं. एकनाथ शिंदेंनी टाळलं तरी ना बंड होताना दिसतं ना धुसफूस होताना दिसते. अर्थात याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदेच आहेत. शिंदेंच्या जवळचे लोक शिंदेंची दानत हा शब्दप्रयोग सातत्यानं करत असतात. जोडून घेताना देण्याची वृत्ती मोठी असल्यानं शिंदेंच्या बाबतीत ही लोक हिशोब ठेवत नाहीत आणि
आणि वेळेवर मात्र धावून देखील जातात. अर्थात महाशक्ती वगैरे या गोष्टी असल्या तरी कोरोना काळात शिंदेंनी दिलेला बॅकअपच शिंदेंसोबत हे नेते येण्यासाठी कारणीभूत ठरलेला होता. थोडक्यात शिंदेंसोबतची ही मोळी तोडणं भाजपला अशक्य आहे. अजित पवार गटाची मोळी मात्र लगेच बाजूला करता येते. पटेल तटकरे हे नेते राष्ट्रवादीचे कमी आणि भाजपचे अधिक आहेत असं बोललं जातं. दुसरीकडे भुजबळ मुंडे हे पक्षहित किंवा अजितदादांचं हित यापेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देतात आणि तसं ते उघडपणे बोलून सुद्धा दाखवतात. शिंदेंच्या बाबतीत मात्र असं करता येत नसल्यानंच फोडा आणि जोडा ही कृती भाजपला भाईंच्या बाबतीत करता येत नाही आणि इथंच भाई वरचढ ठरताना दिसतात. शिंदेंची गेम करणं अवघड असल्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेंनी सत्तेच्या काळात मागे उभी केलेली मराठा पावर आणि जनमत. एकनाथ शिंदे म्हणण्यापूर्वी कोण होते? मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि ठाणेपुरते मर्यादित नेतृत्व. पण मुख्यमंत्रीपदाचा हार गळ्यात पडताच व्यापक जनमत तयार करण्याच्या कामी शिंदे लागले. यातला महत्त्वाचा प्रयोग झाला तो मराठा फॅक्टरवर. मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंनी हवा दिल्याचं बोललं गेलं. अर्थात शिंदे हे जरांगे पाटलांच्या मागे होते की नाही हा विषय सोडला तर या आंदोलनामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रात सुप्रीम मराठा लीडर म्हणून शिंदेंनी पोझिशन घेतली हे नाकारता येत नाही. शरद पवारांच्या पश्चात ही जागा अजितदादा घेतील आणि मराठा केंद्रित राजकारण करतील असं बोललं जात होतं. पण अजित पवारांना ही स्पेस हेरताच आली नाही आणि शिंदे मात्र या स्पेसमध्ये रितसर शिरले. आंदोलनाच्या मार्फत मराठा पॉकेट्समधली ही एंट्री शिंदेंना खऱ्या अर्थानं सुप्रीम मराठा लीडर करून गेलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा असलेला बेस मराठा जात फॅक्टर या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहे. अर्थात जेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरनं दूर होण्याची वेळ आली तेव्हा मराठा मुख्यमंत्री भाजप दूर करणार का हा प्रश्न विचारला जात होता आणि भाजपच्या वरिष्ठांना मराठा मुख्यमंत्री दूर करण्याचा निर्णय घेणं अवघड ठरत होतं. नरेटिव्हच्या पातळीवर मराठा कार्ड खेळण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेले आहेत. याशिवाय आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजातनं तो ॲक्सेप्टन्स मिळवण्यात सुद्धा ते यशस्वी ठरताना दिसले. उद्या भाजपने एकनाथ शिंदेंना टाळलं तर एक मराठा नेतृत्व संपवल्याची टीका भाजपवर होऊ शकते. अजित पवार मात्र सर्वसमावेशक धोरणात सपशेल फसल्याचं दिसून येतं. असा जात समूह अजितदादांच्या मागे उभा राहताना दिसून येत नाही. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा मराठा कार्ड सोयीनं वापरल्याचं दिसतं. आता तोच कार्यक्रम एकनाथ शिंदे करताना दिसतात. त्यामुळेच मराठा पॉवर आणि लोकमत या फॅक्टरवरती शिंदेंचा गेम करणं भाजपच्या अंगलटी येणारं दिसू शकतं. थोडक्यात उद्या एक प्रकरण काढलं आणि कार्यक्रम लावला ही कृती भाईंच्या बाबतीत करता येणार नाही आणि आजची अस्वस्थता आणि छोटं बंड हा एक प्रकारे भाजपला याची जाणीव करून देणारा इशारा होता असं आपल्याला यामुळेच म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंचं प्रकरण भाजपला जड जाईल? या बाबतीतली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.